टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बीड जिल्ह्यातील केस तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शरद धिवार यांचं बेमुदत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच आहे। एडेश्वरी सहकारी साखर कारखाना येथे 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवता केवळ महात्मा गांधी यांची प्रतिमा ठेवण्यात आल्याचा आरोप धिवार यांनी केलाय। खासदार बजरंग सोनवणे यांनी हा सगळा प्रकार जाणून बुजून केला असल्याचा आरोप करत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी शरद धिवार यांनी केली। तसंच एडेश्वरी साखर कारखान्याचा परवाना रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केली। धिवार यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी सुद्धा 26 जानेवारी 2026 रोजी याच कारखान्यात झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवण्यात आली नव्हती, त्यामुळे आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। या मागण्यांसंदर्भात केस तहसीलदाराने 20 ऑगस्ट रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर छत्रपती संभाजीनगर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही पाठवलं होतं, मात्र त्यानंतर सुद्धा ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शरद धिवार यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या आंदोलनाला बीड जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळतोय। परळी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा उपोषणस्थळी भेट देऊन धिवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्ते प्रवीण म्हस्के यांनी दिलाय। त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार आणि शरद धिवार यांच्या मागण्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गेल्या 2 दिवसापासून केस तहसील कार्यालयाच्या समोर हे आपलं बेमुदत आमरण उपोषण चाललेलं आहे। नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आणि कशा संदर्भात आपण या ठिकाणी बसलेला आहात? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी शरद धिवार, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता। स्वातंत्र्य दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणीवपूर्वक बीड जिल्ह्याचे खासदार वेळोवेळी 26 जानेवारी असेल 15 ऑगस्ट असेल वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाणीवपूर्वक त्यांना टाळाटाळी केलेला आहे। याबद्दल आम्ही 20 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं। त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलं होतं की बीड जिल्ह्याचे खासदार हे जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाळाटाळ करतात। या संदर्भामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा। दुसरा मुद्दा म्हणजे 26 जानेवारी असेल त्यावेळेस सुद्धा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांना टाळाटाळ केली होती। या संदर्भात ही आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि या निवेदनानुसार तहसीलदार साहेबांनी आमची तात्काळ दखल घेतली आणि दखलीनुसार त्यांनी तात्काळ साखर आयुक्तालय असतील, साखर संचालक असतील यांना हे पत्र पुढे पाठवण्याचं काम तहसीलदार साहेबांनी केलं। परंतु अद्यापही पत्र दिल्याच्या नंतर माननीय तहसीलदार साहेबांनी साखर संचालक यांना तात्काळ पत्र पाठवले, तसेच एडेश्वरी साखर कारखाना संचालक यांना सुद्धा हे पत्र पाठवले। अद्यापही एडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक असतील व साखर कारखान्याचे संचालक असतील तसेच आयुक्तालय असतील अद्यापही कुठला आम्हाला मेसेज किंवा ईमेलद्वारे किंवा आम्हाला कळवण्यात नाही आलं। याच्याबद्दल आमची खंत व्यक्त आहे। त्याच्यामुळे आमचं उपोषण सुरूच आहे। तरी या उपोषणाची दखल तात्काळ जर नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आताच आपण म्हणलात की बीड जिल्ह्याचे खासदार एडेश्वरी साखर कारखाना त्यांचा स्वतःचा आहे आणि 26 जानेवारी असेल अथवा 15 ऑगस्ट असेल या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक फोटो ठेवून त्यांचं पूजन करत नाहीत। मग नेमक्या आपला प्रमुख अजेंडा काय आहे या उपोषणाचा? उपोषणाचा प्रमुख अजेंडा असा आहे की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे जाणीवपूर्वक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाळाटाळी करतात। विषय मुद्दा एवढा आहे की आम्ही त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा। अद्यापही हा गुन्हा नोंद झाला नाही, त्याच्यामुळं पुढची कारवाई आमची सुरू राहील। आपण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट
बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅनरवर असा मजकूर आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन करत आहात वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने. तर आपण आपल्या पक्षश्रेष्ठींना याबाबत काही कळवलेलं आहे का? हो, नक्कीच. याची आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील पातोडे सर, कवटेकर सर असतील, जिल्हाध्यक्ष असतील आणि आमची तालुक्याची सर्व टीम असतील, यांच्या अनुषंगाने हा मुद्दा उचलून धरलेला आहे. या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी यांनी या 2 दिवसात आपल्या उपोषणाला भेट देऊन आपल्याला उपोषण मागे घेण्यासाठी काही विनंती करण्यात आलेली आहे का? काय आपल्या उपोषणाची दखल घेतली का? अद्यापही असं काही अजून घडलेलं नाही. आमची कोणी दखल घेतली नाही, त्याच्यामुळं आमचा हा लढा सुरू राहील. बरं, या ठिकाणी तुम्हाला पोलीस संरक्षण मिळत आहे का? हो, पोलीस संरक्षण आहे. आपल्या आरोग्याची दखल घेण्यासाठी डॉक्टर त्यांची टीम काय इथे येते का तुमचे? हो, वेळोवेळी तपासणी ठेवतात. आपण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहात आणि आपले सहकारी शरद दिवार हे गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. नेमकं काय मागणी आहेत, काय सांगाल त्याबद्दल? ज्या बजरंग बाप्पाला संविधानिक अधिकाऱ्याने खासदार पदावर बसवलं आहे, त्याच बजरंग बाप्पाच्या कारखान्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावलेली नाही. त्यामुळे आमचे मित्र शरद दिवार हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शरद दिवार हे उपोषण सोडणार नाहीत. आणि जर शरद दिवार यांच्या जीवास काही झालं तर याची पूर्णपणे जबाबदार बजरंग बाप्पा बनवले राहतील आणि त्यांचा कारखाना येडेश्वरी कारखाना राहील. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.